दांडी घासातनं बाहेर निघलो पार वर पडलं आप्पा आगा बंडू सरपंचच्या पावट्याला मरणाची फुलं शेंगा लागल्या त्या अरे हा हा काय करते 17 बाऱ्या बंडू पाहुण्याच्या पावट्याला मरणाच्या शेंगान फुलं लागले ती ओढू वाटा पाण्यात होईल पावट भात करू घेता का म्हणजे आणि हे काय अडकावले हिथं असले बारक्या पोराच्या वर लागा हत्ती का काढा लावला तर टकोऱ्यात घालून आले तुम्ही अडकला चालेल तोडायचा का पाहुणा येईल तिकडून आधी पाहुण्याकडे जाऊन हालावा बघू आजच्याला पावट्याचा काटा काढू आपण नक्की जा आत्ता नको निदान मग कोंबडी मला बघायला लागेल पुन्हा हा पावट्याचं नाही बघितलं तर कोंबडी बघायला लागेल मला कोंबड्या आपल्याच घेतलेल्या त्याच्या ताब्यात आहे त्या 5 कोंबड्या आहेत त्या ताब्यात त्याच्या काटा काढला पाहिजे मग त्याचा चला निदान वडापाव तरी खाल्ला पाहिजे मग 2 रुपयाचा चल माझ्या माग मरणाचा हा करून नुसतं लागा भाट्याची पेंडी घेऊ कशाला भाट्याने पिंडीत मरणाचं तुला लागा आंब्याची सोय होईल परत भाट्यात भेटत नाही बंड पाहुणं सगळं गोरात निघाल तर परत अरे आप्पा अजून आंब्याला मोहर लागला नाही तर पिंडी घेतली तर भाट्याने असं दे कुठं का वाया जाती का तुला का मला बंडो पाहुण्यानं जरी सांगितलं कुठं आहे गवली माळाला म्हणायचं माळाच नावली आहे माळ होईल माझा हे तुला घेतली तर बाबा घे लगा मरणाचा हावऱ्या बोड्याला झाडून घे नाही गोहणत घेतलं बघलत आणि ती आता काय करणार तेवढ्याच आंब्याचं घेऊन घालणार कोण काय करणार लगा अवघडच आहे आप्पास कोण रे कोण खुसपास नाही इकडं हा अरे कोण आले या हा आणि ही बातेनी पिंडी कशाला घेतली आणि ते पावटा परवा दिवशीतला चोरीला गेला तुम्हीच चोरला नाही ना पावटा सोडू नका लेगा ज्वारी सोडू नका कोंबड्या माया सोडू नका सगळे लुबडा तुम्ही मला कशाला घेतली ती बातेनीची पिंडी हा अरे बंडू पाहून तुझं बघ काय म्हणतंय मरणाचं तापले तुझ्यावरती मी जातो बाबा मला मारतय ती मला मरणाचं पावटा चोरलं म्हणतंय ती आता पावटा चोरलं म्हणतंय आपण आता आले पावटा चोरतोय कशाला चोरला आपण कशाला चोरतोय ती पाहुणे म्हणते काय पाहुणे म्हणत सरपंच 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 नाही नाही चुकीचं तुम्ही काय जरा ऐकले थांबा तुम्ही इकडे या इकडे बसू इकडे बसू इकडे या हा हा काय करतो या त्या बधीरला एखाद्या कानाची मशीन आण नुसतं हा हा करून डोकं उठाव दे. म्हणते सरपंच या इकडे पैसे घे पैसे माग मशीन घेतय सरपंच पैसे माग चहा बी ठेवायला लावतो पाहुणा पाणी पियचे का नको मला भ्या वाटते प्रचारकाचं गुटकेवाले मी पडेल बसतो तुला नाही का ऐकायची बोंबच आहे मरणाचा ताप मला तर काय बाहेरपणानं माझं अरे प्रचाराचं गुटकेवाले हा प्रचाराचं प्रचाराचं वड्या वगळ्याने सगळ्या बायका जेवढ्या रानात आहेत का नाही हा. तेवढ्याला सगळ्यांना निमंत्रण दिले करतील ना आपलं काम पण हा नीट सांगताय ना त्यांना सगळं सांगितलं या ओ घोटाळा कराल ह्याच्यावर ध्यान ठेव नाही ना मी अरे ह्याच्यावर ध्यान ठेव मी सांगितलंय बिर्याणी सगळं सांगितलंय मी बिर्याणी बिर्याणीच आपण दिलं अरे कुठल्यात पण- पडायचं नाही इलेक्शनच्या आधीच बिर्याणी घालता का इसनी हो. अरे बिर्याणी खाऊन उलट करतेली आम्ही अरे बिर्याणी खाऊन उलट करतेली नाही आम्ही त्या दिवशी गेलेलो दुकानात आपण नेलं होतं मला कुठल्या त्यालाच माहित कुठल्या दुकानात गेला होता सगळ्या दुकानात गेलो हा आवा आमची पण जरा जरा अडचण आहे काय तुम्ही ऐका तुमची दर वेळेचीच अडचण आहे काय ना काय तो मोठ्यानं बोल जरा हा अरे मी ठेव कशाला मोठ्यानं बोल मी का बाहेर आहे होय? हो नाही, बाहेर तो आहे गप. हा, सरपंच बोला मी काय म्हणतोय ऐका आम्हाला हवं उदार पादार कोण देत नाही आम्ही 4 जणांना सांगितलं उदार पादार बंडू पाहुण्यांचा आधार पण काय झाले या आम्हाला उधार कोण देणार नाही. तेवढं इथल्या दुकानदाराला सांगा थोडासा आपला बाजार घरगुती भरण्यापुरतं तरी आपलं उधार अर्धा किलो तांदूळ, तुमच्या नावावर आम्हाला साखर. तेवढं सांगा परत वळती करून घेऊ प्रचारात आपण तुम्ही सगळं लेका मला इलेक्शनच्या आधीच मोकळं करायला नाही. लागतंय. आहो. आता आलं का ही उधार मागायला मला उदाहरण आहे हा? अहो ऐका बंडूर ऐका पाहुणे कशाचं ऐका सरपंच अहो आणि परवा दिवशी ते पावटा तिथला नेला होय तुम्ही? अयो नाही मी तर नाही मी जातो तिथला पावटा कसा चोरीला गेलाय नाही. आम्ही अहो इकडं मी पहिल्यांदाच आलोय कुठल्या घर तुमचं मला माहित नाही पाहुणा आम्ही कोंबड्याशिवाय काय खातो का वाघाला पावटा शोभून दिसतो का सांगा मला त्याच्यामुळे तुमच्या डेहऱ्या सुटल्या नाही अहो पावटा नाही ते भातात तांदूळ साखर संपली साध्या काय ज्याला ते बघ तेवढं तेवढं
माझी एक ती अडचण जावा आहे. ते चेअरमनला सांगतो मी हा, चेअरमनला हा. ते दुकानात घ्या त्यांच्या दुकानावर तेवढा बाजार भरायला हवा आम्हाला सांगतो ना मी त्याला फोन करून हा. अर्धाच किलो रे हा तांदूळ, अर्धा किलो साखर नाही लय थोडं नाही. चेअरमनच्या दुकानावर त्यांना सांगतो तेवढं सांगा त्यांचा काय असेल तो बाजार त्यांना तुम्हाला कोण उधार दिना वय गावात अहो, नाही, नाही. अरे तुमची लायकीच ही आहे ना नाही मग काय पिऊन पळायचं आयो तू जाऊ कोंबड्याच्या मागे पळणार कोण कसं उधार देईल तुम्हाला हा, हा का? ऐ, ती लग्नाचा विचार की हा. लग्नाचा विचार की कोटक्यावा आला लग्नाचं कुठपर्यंत आले गेलो 2-4 पाहुण्यांच्याकडे आता हा. टाकलाय गड येईल त्यांचा फोन बघा बघा तेवढं अरे बघतोय पण प्रचाराचं बघा हा? प्रचाराचं नाही, नाही दारू मी पेरचं बंद झालोय. प्रचार खळखळीत प्रचार तर चालू. नुसतं बायकाच्याच मागे फिरा भागालणार या नाही 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 माणसं बी बघा सगळ्यांना आमचं माणसाला निरोप जर झाले. सांगितलंय सगळ्या प्रत्येकाला लेंगा पैर नाही म्हणून हा? प्रत्येकाला लेंगा पैरण देणार रे हा. बंडू सरपंच प्रत्येक घरात सांगितलं हे तुम्ही नो. मला एकरभर घालायला लावा, नाही, त्या नाही. गाव बैरण. आणखीन काय देऊ आव ऐका आव. अहो ऐका व्हायचा अहो कुठं ढिलं पडायचं नाही आपण कुठल्या ह्यात आपण ढिलं पडायचं नाही सगळ्यांना कसं चोख व्यवस्थित गेलं पाहिजे कुणी तुम्हाला नावं ठेवली नाहीत पाहिजे एखाद्या गेली तरी चालेल नाही एकरभर घालू आपण हा. पण ते आपण सरपंच व्हावं करणार मी हो. तर करणार हा? नाही तर ह्याच्या नादाला लागून या नाही. लागायचं मला नाही 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 अवघडच आहे हो. माझं मग. पण लग्नाचं आलंय तर थोडक्यात राहिलं या हा त्या पाहुण्याचा येईल मला संध्याकाळनं फोन हा. चेअरमनच्या दुकानात जायला लावलंय हा. दुकान बंद होईल संपल टोळेवाले मरणाचे गिराक तिथं पडले जाऊ चटा चटा लगेच नको जायला डाऊट घेईल पाहू ना मग लावायचे चेअरमनला फोन हा, लावा, चेअरमनला लावा. लावा तेवढा लावा तेवढा लावा थोडासाच बाजार आहे म्हणावं त्यांचा लय काय नाही थोडासाच आहे हॅलो हा चेअरमन कुठे आहे त्या आबाला पाठवून देतो त्यांना जरा बाजार द्या किरकोळ हा ती म्हणतील तेवढं द्या त्यांना हा हा देतो पाठवून तुमच्याकडं हा चालतंय या का नंबर माणूस आहे बरं का सांगितलंय चेअरमनला बरं, जावा बरं, बाजार बरं. घ्या तिथनं बरं हा. झालं बरं आणि थोडासा प्रचाराचं ध्यान ठेवा अख्ख्या हा, गावावर हो, चांगलं हो. झंझावात उठलं पाहिजे आपलं छान भात खाऊन सुरुवात करणार आहे मी हो 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 करू नको काय छान भात खाऊन सुरुवात करणार आहे मी तर आता अहो, छान त्याच्या भात पायाला पाय नाही ठिचकुळून 2 बऱ्या मरणाचं पडल्या. आणि फळ ठस आलं. कळला की मागं लागले टाचा मरणाचं गेले फळ. त्याच्या बरं, अहो बरं. लय पळतोय ती तो प्रचाराचं बघा मी लग्नाचं बघतोय हा. लग्नाचं बघा पोरगी कसली पण असू द्या पण हो बघा बघतोय तुम्ही काय ते थोडक्यात आले आता थोडक्यात आले. आले तुम्ही बघा पै- तेवढं. एक 4 अहो, दिवसात लावून देऊ. ऐका महिना राहिला नाही तर दुसऱ्याच्या वरातीत नाही, नाचायला नाही. सोडायला लागेल ह्याला 4 अयो. दिवसात करून टाकू आप्पा तुला का होणार माझं मोडशे नाही 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 एवढं बघा जवळचा जोडीदार आहे हो, हो. चराड- जीवातला जीव घासातला गाय हा. देतोय 4-8 दिवसात करून टाकू त्याचं माझ्या काम म्हातारीची बी काल नेली कोंबडी त्यानं कुणी अयो अरे नाही नेली मी कोंबडी त्या पोतावाल्या बाबाने नेली सांगितलंय मी नेली त्यानं कोंबडी खसकावली आड्यावली होती म्हातारी निवार तापली हा. सकाळी मी मला बडावली काय करायचं म्हातारीनं वय हो. चांगला वाढवाय पाहिजे तुला हा? ए माझं लागा होते मोडशील छलतो चेअरमनच्या दुकानात पहिला जावा ओट जावा जा. चहा बी ओट. ठेवायला लावू का ठेवायला लावा थोडा नको हा बरं, राहू दे. तुला का तुला माझं साखर आहे ना झालं मोडशील माझी शुगर वाढली म्हातारीला तुझ्या तुला पण वाढायची प्रचाराचं बघा पडशील बोटाड पण घालं नाही तुला बरं पाहुणं येऊ का हो पण प्रचाराचं बघ हो माझं होणार थोडासा बाजार तेवढा हे करतो सांगितलंय त्याला जा. मरणाचं लागा तुझं अवघडच आहे माझं लागा फटाफटा मरणाचं त्या पाहुण्याला मुंगळा गोळ्याची डेपोने चिटकून बसतोय ऐक जरा हा पाहुणे तर आता आपल्याला म्हणले या बाजार आणा हा मग. गावातले एक बी दुकानदार आपल्याला काय उभं करणं झाले आपलं व्यवहार लय पारदर्शक त्यामुळे गावातले आपल्याला उभं करणार ती मी काय आपण म्हणतोय ह्या का? वर्षीच त्या वर्षीला उधारी द्यायला जातोय उधारी जळू दे हा. चेअरमनच्या दुकानात जायचं बंडू पाहुण्या सरपंचाने सांगितलं म्हणायचं मी तर तुला सांगतो 20-25 किलो तांदूळ 50 किलो साखरेचं पोती नेणार आहे घरी वर्षाचाच बाजार भरुटी आता हाय लाटते मग चल बघू